दादोजी नमस्कार. नमस्कार. ये आजपासून आपण एक नवीन अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. कोणता अभ्यास? कुरूपी. दक्षिका नित्या, दक्षिका बलवती, दक्षिका ते सर्वं ददाति, दक्षिका त्वं सर्वं नाश्यति. दक्षिका साधनेची पहिली आव्हानम क्रिया ही व्यवस्थितरित्या पार पडली आहे. आता आपण दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या अर्पणम क्रियेकडे वळणार आहोत. अर्पणम क्रिया ही महाभयंकर क्रिया आहे. या क्रियेकरिता तुम्हाला एका विवाहित दाम्पत्याची बळी द्यावी लागणार आहे. स्त्री बळी ही धन, धान्य, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी दिली जाईल. तसंच पुरुष बळी ही आरोग्य आणि असीम शक्ती प्राप्तीसाठी दिली जाईल. ही क्रिया पार पडल्यानंतर तुम्ही समस्त काळ्या शक्तीचे धारण करते व्हाल. पण ही क्रिया तेवढी सोपी नाही आहे. अर्पणम क्रियेच्या काही अटी आहेत आणि त्या अटी सांभाळूनच ही क्रिया करावी लागणार आहे. दाम्पत्यामधील पुरुष हा तुमच्या रक्तरेषेचा असावा आणि तसंच त्याने स्वइच्छेने आगमनम विधी करावा, तरच हे बलिदान स्वीकारले जाईल. तर या क्रियेकरिता तुम्ही तयार आहात का? काय रे, काय झाला? काय नाही, काय होणार आहे? मग असं शांत किती बसलंस? काय नाही रे, आपलं कर्जच. आनंदीला पण खूप त्रास होतोय. काल ती सावकारची माणसं मागे लागलेली. का? कर्ज फेडेल तर सावकारची माणसं नाही मागे लागणार ना. कर्ज 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 इतकं कशाला टेन्शन घेतस? हे घे. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं मित्र. अरे हे घे, एक दारू का गोट अंदर, पूरा टेन्शन बाहेर. अरे घे घे. अरे घे रे. अरे आणि सगळे त्रास झालेत, मी नाही. अरे माझं नाही ऐकणार तू, मी मित्र आहे ना तुझा. हे घे. अरे घे ना, एक गोट मार, एक गोट. एक गोटने काय होत नाही. ऐक माझं, चल हे घे. एक गोट, एक गोट, एक गोट. घे घे घे. हा एक गोट रे, एक गोटने काय होतं दारूच्या? काय हो, आज परत दारू पिऊन आला? काय विचारते मी? जा ना, जा ना, माझ्या आयुष्याची वाट लावलीस तू. अबे जा, सोडू मला. निक मी वाट लावली काय? मला सोडून गेली. सोडून कशी काय गेली? मी जातो आणि घेऊन येतो तिला. ए रम्या, मी जातो आणि घेऊन येतो तिला. काय करतोय तू? तिकडे जाऊन काय करणार आहे तू? नाही गेलो ती कशी येईल परत? तू काय जाऊन येणार आहे ती परत? जायला निघालाय. हे बघ, मी जाऊ काय? तू काय करशील जाऊन तिकडे? ह्या सगळ्यांना माझ्यामुळेच झालं. मीच तुला धंद्याला लावला, तुमच्या घरात भांडणं झाली आणि आज वहिनी पण सोडून गेली. तुझ्यामुळे काय नाही झालंय. जेव्हा कोण नव्हता तेव्हा तूच होतास. नाही रे रम्या, तुमचा अख्खा संसार ना मीच विस्कटवलाय. हे बघ, मी काय म्हणतोय, ह्या सगळ्या माझ्यामुळे झाल्या ना, आता सगळ्या नीट पण मीच करणार. मित्र मानतो ना मला, माझा एक ऐकशील? ह्या सगळ्या कर्जामुळे होतं ना, अगोदर आपण ह्या कर्जाचा काय ते करू. कर्ज खूप आहे, म्हणूनच म्हणतोय माझ्याकडे की उपाय. कर्ज भरपूर आहे, तुला माहिती आहे का किती आहे? तुझा मोठा भाऊ आहे ना,
दादा, काय कसं वाटलं आपलं नवीन घर? खूप मस्त बाबा. जेव्हापर्यंत मला मुंबईत परत नोकरी नाही मिळत ना तोपर्यंत इथेच आता. ए आई, हा बघ आंबा. कोणी दिलं? दादा. ये पोळा आत्ताशीच रमली आहेत ग. आई, हे बघ गोळी दिली मला गुरुजींनी. शाब्बास. जा, एक दादाला दे, एक तू खा. नाही, फक्त माझी आहे ना. नाही बाळा, असं नाही करायचं. जसं दादा तुला सगळं काही देतो, तू पण दादाला द्यायचं. जा बघू. अरे हे कोणाला? रमासाठी. कशाला एवढं? लहान आहे तो अजून. असू द्या हो. कमाल आहे. पहिल्या पगारातून आई बाबांना नाही तर लहान भावाला काहीतरी आणलंय. भावंडांचं प्रेम शेवटी. काय हो भाऊ, तुमकांचे पैसे घेऊ क्लास नाही वाटत का? 2 पैसे कमवायची अक्कल नाही तुमका? अरे पण तुला करायचं काय हो? माझा भाऊ, मी पैसे गेला तर काय पण करेल. तू कोण बोलणार रे? बाबा हो का? आणि काय चुकीचं बोलतेय ती? मोठा झालायस तू आता, कमवायलाच पाहिजे तुला. आला तो विषय संपला ना. घे तुझे पैसे. आई, तू हिला बाहेर काढणारस की मी काढू? रमा, कोणाला बोलतोयस तू? तुझ्या वहिनीला? ए, असेल ती तुझी बायको. माझी वहिनी कधीच बनू शकणार नाही. कसं काय रे आंधळा झालास तू? अरे हिनीच तर गेलं आपल्या बाबांना. रमा, अरे घे ना, पाणी घे ना. घर जरा वेगळं वाटतंय. लग्न केलंस ना? या मग कधी दोघं. ना आणू शकत तिला. ना म्हणजे तसं नाही, आमच्यात भांडणं झाले तर ती माहेरी निघून गेले. अरे नवरा बायको म्हटलं तर भांडणंही व्हायचीच. बघू, ती आली परत तर नक्की घेऊन येईल. राग शांत झाला की तूच जाऊन परत घेऊन ये. नाही जाऊ शकत रे मी. नेहमी सतत सगळ्यांचं वाईट करत आलोय मी. सगळ्यांच्या चुकीचं वागलो नेहमी. तुझ्याशी सतत भांडणं करत राहिलो, घर सोडून गेलो, घराचे वाटे केले. लग्न झालं तुझ्यासोबत पण तिला पण कधी खुश नाही ठेवलं. सतत जुगार, सतत दारू. कोण राहील अशा माणसासोबत? सांग ना तुम्हाला. मला फक्त एवढंच वाटतं दादा की जे पण मी काय केलंय, जे तुला वाईट बोललोय, वहिनीला वाईट बोललोय, ते सगळं तुम्ही विसरून जा आणि माझा कसलाही राग नका धरू. आम्ही तुमच्यावर कधी रागवलोच नाही हो, पण तुम्ही लग्नाचं आमंत्रण पण नाही दिलात. या कसला आलाय वैर? काय बोलू आता वहिनी. ठीक आहे रे बाबा, जाऊ दे. चहा घे ना तू. अरे वा, गवती चहा. लक्षात आहे तुमच्या अजून. झालं गेलं, गंगेला मिळालं. आता पुढे काय ठरवलंयस? आता सगळं व्यवस्थित करायचंय दादा मला. कर्ज फेडायचंय, आनंदीला परत घेऊन यायचंय.
आणि नव्याने सुरुवात करायची. बर, सगळं झालं ना, आनंदीला घेऊन तुम्ही दोघंही या इथे राहायला. शेवटी तुझंच घर आहे ना. पण कर्ज खूप आहे दादा आणि या महिन्यात फेडणं गरजेचं आहे. किती आहे असं? 5 लाख व्याजी. 5 लाख? अरे बाप रे. बरं बघ, माझ्याकडे थोडे आहेत पैसे, तुला लागतील तसे देईन मी. चालेल. अहो भाऊ, तुम्ही काय तर काळजी नका करू, आम्ही होत ना, सगळं ठीक होईल. माझं कोणी नाही, फक्त तू आहेस. माझं जग, माझी कमजोरी, माझं सगळं काही. मला नाही वाटत ग मी तुझ्याशिवाय जगू शकेन. म्हणजे तू बोल, तुला काय पाहिजे, मी तुला खुश ठेवायला काहीही करू शकतो. पण राहिलं दारूच ना, ती पण मी सोडेल. ए रम्या, काय रे मेल्या, असा अंधारात किती बसलस? काय ना रे, बस. काय रे, काय झाला? काय ना रे, काय होणार? बर, मी तर सांगितलेला तर केलंस ना? काय रे, इतकंच? जाम येतो जाम येत. त्याच्या जागेवर दुसरा कोण असला असता तर मला घरात तरी घेतला असता. बघ, मला अजून त्रास नाही द्यायचा दादाला. त्रास नाही देणार तर मग काय करणार? सोन्याचं झाडू लावणार? नाही तर एक काम कर, आपलं तो घोमेलो आणि फावडो घे आणि अख्खा गाव खोदून काढ. नाही म्हणजे कसा, कोणी कसं सोन्याचा हंडू बिंडू ठेवला असेल ना, तो सापडेल ना तुका. हा, मग तर सुरुवात तुझ्याच घरापासून करतो ना. तुझ्या आजाने ठेवली असेल सोन्याची हंडी. माझा आजो खूप आहे असा रे. नाही म्हणजे खरा खोटा माका माहिती नाही, पण करून बघू शकतोय. काय उपाय सांगशील?
झाला झाला. बरं, मी जे सांगितले ते कळलं आहे ना तुला? ठीक आहे मग, चला. ताईनू, ओ ताईनू. हा जोमा, अरे घाबरला ना मी. अहो घाबरत्यास की त्या, मीच हा. काय चाललाय काय? काय चालणार, काय ना सहज आपला. ताई खय असा? ताई ताई तर माहेरी गेली. काय काम होतं काय? अहो काम कसलो, वाटेने खालच्या वाडीत जात होतय तर माका घर दिसला, म्हटलंय हाक मारूक येतय. बर, बाकी व्यवस्थित ना मग? चालला आपला जेमतेम चिरीमिरी मिळता आता घेतय. बर चला, येतय आम्ही. हा
अरे ऐक जोमा. हा अरे ती पण आता माहेरी गेले तर घरातलं काम करणार कोण नाही आणि जेवणाचं पण माझं काय खरं नाही. तर तू आधीसारखं येऊ शकतो काम करायला, पैसे देईल मी. आणि तशी पण ती आली की आम्ही दादाकडेच राहायला जाणार आहे. तर जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत जमेल तुला? त्यात तरी काय, या बघा आलंच मी. हा मग तशी पण बरीच कामं पडलेत, लाग मग तू कामाला. वय लागतं. आणि ओ ऐक, हा कामं तर करशीलच रे, पण आधीच दोघांसाठी गरमागरम गवती चहा टाक. वय टाकतंय. घेवा दादा. अरे वा. दादानू खालची खोली साफ करत होतय तर माका यो नारळ भेटलो. अरे कसं यो? अरे काय केलं तुला कळतंय का? दे ते. तू बाबांना बोलवलंस ना? मी बोलवलं बाबा ना, बाबा करतील काहीतरी. ते बघ बाबा, चल. बाबा वाचवा बाबा. शांत हो. मी आहे ना. बाबा वाचवा, जे चुकून झाले ते झालं नको बाबा. व्हायला हवं होतं. मी फक्त प्रयत्न करू शकतो. वाचवा बाबा. बस. बाबा. हे दक्षिका अस्माकं समीपम् आगच्छतु. पाच वर्षापूर्वी रमाने सगळ्या गावासमोर माझा अपमान केला होता. त्या दिवसापासूनच मी ठरवलं रमाला उद्ध्वस्त करायचं. आणि हे काम तुमच्या दोघांमुळे पूर्ण झाले. माझ्या सांगण्यावरून तुम्ही दोघांनी सगळं केलं आणि आज रमाची अवस्था आपण खूप वाईट करून ठेवली आहे. आणि यातच मला या खेळाचा शेवटही सापडला. मला बुवांकडून त्या क्रियेबद्दल समजलं. दाम्पत्यामधील पुरुष हा तुमच्या रक्तरेषेचा असावा, तर या क्रियेकरिता तुम्ही तयार आहात का? रक्तरेषा, दाम्पत्य बळी म्हणजे रमा काय? हो. पण या सगळं करायचं तरी कसा? कुरूपिनीती. म्हणजे आता सगळ्यांनी मी जे सांगेन ते नीट ऐकायचं आणि तसंच करायचं. अध्याय पहिला, विरक्ती. रमाची कमजोरी त्याची बायको आहे आणि आपल्याला तसंही तिची बळीसुद्धा द्यायची आहे. म्हणून पहिला वार रमाच्या कमजोरीवर. आया भाऊजी या ना, बसा. हो ते आवरते मी. वहिनी राहू द्या. म्हणजे मका माहितीये सगळा. बीट आलाय हो मला सगळ्याचा. काय करायचं काय कळतच नाहीये. मी त्याला जाम समजला वहिनी, पण मला ऐकतच नाही. असं वाटतंय कोणीतरी करणी बिवणी केली आमच्यावर. सोन्यासारखा संसार होता हो आमचा, सगळा उद्ध्वस्त झालाय. एकतर एवढं कर्ज कसं फेडायचं ना ते सुद्धा कळत नाहीये. बघा वहिनी, ज्या पण काय असेल ना ते तुम्हालाच करावा लागणार. आतापर्यंत काय कमी केलंय का मी? अजून काय करायचंय मी? एक उपाय असा वहिनी, म्हणजे कसा त्याची दारू पण सुटल आणि तुमचा कर्ज पण फिटल. खरंच असं होऊ शकतं? मग काय, अहो तो आपल्या खालच्या पड्यातला मदन माहिती ना तुमका, त्याचा पण मिराचा फुल टू सेम होता. तराट एकदम, रोजची भांडणं, त्यात कर्ज बाजारी. पण तुम्हाला सांगतो त्याच्या बायकोने आपल्या पोवांचे पाय धरले ना, 2च दिवसात
फक्त 2 दिवसात त्याने पुन्हा दारूला हातच नाही लावला. आया खरंच असं करता येईल भाऊजी? अहो मग काय वहिनी, हे बघा माझा त्या बुवांशी सगळा बोलणं झालेला आहे. तुम्ही ते रमाक काय सांगू नका. बाकी म्हणजे कसा बुवांची एकदा पूजा आटोपली ना सगळा बराबर होईल. ते पूजा जरा मोठी आहे ना, तर लवकर निघायला हवं आपल्याला. पण आता त्यांची यायची वेळ झाली आहे. यायची वेळ झाली. बरं त्याच्यावरती पण एक उपाय असा माझ्याकडे. म्हणजे तुम्ही काय करा ना, एक सोड चिठ्ठी लिहून द्या. म्हणजे कसा गीतात लिहा तुला भांडून कंटाळून चालली माहेरी. मग कसा तो घाबरेल ना, तर त्याला धाकात ठेवता येईल है ना. तर तुम्ही त्याचं काय टेन्शन घेऊ नका. त्या सगळं मी बरोबर करून घेईन. पूजा करायची ना आपल्याला, निघायला पाहिजे आपल्याला. भाऊजी तुम्ही किती करता हो आमच्यासाठी. वहिनी इतका काय त्या. चला येते मी. हा लवकर या, आवरा. हे दक्षिका वयं भवतं प्रार्थयामः अस्माकं प्रार्थनाः स्वीकुरुत असमानशक्तिं ददातु अत्र वयं स्मः भवतः प्रतिसहचरस्य बलिदानं कर्तुं तत् स्वीकुरुत असमानशक्तिं ददातु. अध्याय 2. दशा. काही दिवस रमाला जपून ठेवावं लागेल. त्याला कसलीच शंका येता कामा नये. तुझा मोठा भाऊ आहे ना, तू रमाला माझ्याकडे पाठवायचंस. कुठे ना कुठे त्याला माझ्याकडून अपेक्षा असणारच. मी त्याला खोटे आश्वासन देईन आणि शेवटची खोटी मदतही करेल. जेव्हा त्याचं हेही दार बंद होईल ना, तेव्हा तू जायचंस. अध्याय 3. तणाव. या दशेत रमावर खूप ताणतणाव निर्माण झालाय. आपण याचाच फायदा घेऊन रमाला एक उपाय द्यायचा आणि त्या उपायाने रमामध्ये भय उत्पन्न करायचं. एक उपाय असा रे? उपाय असा आहे का आगमनम विधीसाठी बुवांनी पूजेचा नारळ दिला आहे. ज्याची बळी द्यायची आहे त्याने तो नारळ घेऊन घरात स्थापित करून त्याची पूजा करावी. आपण एक खोटी तांत्रिक क्रिया करायची. रमाला हे सांगून का याने त्याला अमाप संपत्ती मिळेल, त्याचं सगळं कर्ज फिटेल. क्रिया चालू असताना मी तुला हा नारळ देईन. रमाला सांगायचं का रोज 7 दिवस सकाळी या नारळाची पूजा झालीच पाहिजे. तेव्हाच जाऊन त्याला सोनं मिळेल. आणि बजावायचं त्याच्याशिवाय कोणीच या नारळाला पाहता कामा नये. आणि जर असे झाले तर मोठा अनर्थ होऊ शकतो. त्याच्यात खूप भीती निर्माण करायची. बरं, मी जे सांगितले ते कळलं आहे ना तुला? अध्याय 4. भय. आदल्या रात्री जाऊन ते खोटं सोनं तू तिथे ठेवून यायचंस आणि दुसऱ्या दिवशी कामाच्या निमित्ताने मुद्दामून रमाकडे तो नारळ घेऊन जायचास. पण ह्या मी कसा करू? मका तर त्यांनी कामावरून कधीच काढून टाकलेला असा. घरात कुठलीही स्त्री नाही. घर कामांसाठी त्याला नोकरांची गरज तर लागणारच. आणि तू त्याचा जुना माणूस आहेस. अरे ऐक जोमा. हा. अध्याय 5. विनाश. प्रत्येकाची वेळ येते आणि ती वेळ येताच प्रत्येकाला विनाशाकडे जावंच लागतं. शेवटच्या क्रियेला सुरुवात करा. अहो तुमचा या दोघांवर खरंच एवढा विश्वास असा काय? नाही म्हणजे उद्या जाऊन कोणाला काही तर बोलले तर करायचं तरी काय आपण? दादोजी म्हणायचे, जो वरी जयाचे उद्देश तो वरी दयाचे आयुष्य. एकदा का उद्देश संपला तसे आयुष्यही